नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आणि आज मी तुम्हाला ही सोनचाफ्याची रोपं कुंडीमध्ये लावून दाखवणार आहे। तर ही माती आहे, साधी माती आहे, नर्सरीतून आणलेली, आणि ही पण साधीच माती आहे, नर्सरीतूनच आणलेली आहे। खूप काही मी खत वगैरे टाकणार नाहीये, कारण ते रोपं खूप छोटी आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी राख टाकणार आहे। जेव्हा अजून थोडे मोठे रोप होतील तेव्हा मग नंतर थोडंसं खत वगैरे देईल। तर आता हे रोप मी अलगद याच्यातून काढून घेणार आहे आणि एखादं रोप याच्यामध्ये मी लावून पाहणार आहे, याच्यामध्ये किती त्याला काही प्रॉब्लेम होतोय का ते पाहण्यासाठी एकच रोप काढणार आहे आणि एकच रोप लावणार आहे। जर व्यवस्थित झालं तर मग बाकीचे याच्यातले रोप काढून मी दुसरीकडे शिफ्ट करेन। आता हे मी व्यवस्थित करून घेतले, याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे। हे ओलं करून घेते। याच्यामधलं मोठं रोपच घेणार आहे मी। हे मोठं रोप आहे आणि हे सगळं छोटे रोप आहे। आता हे मी अलगद रोप एक काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी माती टाकलेली आहे, जेणेकरून हे रोप सुद्धा खराब नाही झाली पाहिजे। 25 सप्टेंबरला हे रोप लावले होते, मी बिया लावल्या होत्या 25 सप्टेंबरला, कुजलेल्या शेणखतामध्ये लावल्या होत्या आणि त्याचे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत। अलगद रोप लावते मी, पण जर असं धरून इकडे तिकडे ओढत राहिलो, फेकत राहिलो तर रोप सुद्धा कोमेजून जातात। तर याच्यामध्ये मी आता पाणी टाकते। तरी याला सावलीत ठेवायचं, अजिबात त्याला उन्हात ठेवायचं नाही। जसं त्याला चांगलं वाटलं की त्याला थोड्याशा कोवळ्या उन्हात ठेवायचा, नंतर त्याची ग्रोथ होती तसं तसं त्याला ऊन दाखवायचं। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माहिती होईल याची ग्रोथ कशी होते ते। धन्यवाद।